थोडा नॉर्मल करू दे, थोडा आवाज द्या. बकळ आहे का रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला,
रे पाठीमाग मुरलीधर महाराज दिवटे जलद सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हासी फजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरीरा, भवाची हे पुरी वावसी. काही न लगे एक भावची कार, काही न लगे एक भावची कार. तुका म्हणे आन विठोबाची राम, किंवा विठ्ठलाची. करिता भरोबरी दुरावसी दुरी, भवाची हे पुरी वावसी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भरदयामूर्ति. नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियता. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगराय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. विठ्ठला विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसे दुरीरा, भवाची पुरी वावसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता
गायलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वेदराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. मराठी माणसाच्या मनावरती आधी राज्य गाजवला. इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाच्या विशालाशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस पडत आणि पाखंड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणार कोड म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचा अगदी 3 चरणांचा आज पवित्र पावन एकादशीच्या या पर्वावरती जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथारूपी बागेमधील एक पुष्प भगवत चरण कमलावरती समर्पित करण्याकरिता निवडलंय. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहाराच्याही अगोदर आधी जाहीर माफीनामा. तब्बल 1 तास लेट झालो त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी. दोष ना कुणाचा, प्रभू इच्छा. करेक्ट 5ला गाडीत बसलो, गाडीच परतूरची आहे, त्यांना आयडिया आहे, परफेक्ट माहिती आहे. मी नांदेड सांगितलं, मरळक जवळच आहे. ते विचारा निघाला, मालगाडी आली, कुठं आली कुणास ठाऊक, परतूर सर्वांना माहिती असते. एवढा जाम झालो, म्हटलं मागे जाता येईना पुढे येता येईल. 1.25 तास तिथे गेला. करेक्ट 8:30ला इथे पोहोचलो असतो. बरं, मारुतीरायच्या चरणी समोर आहे, व्यासपीठावरती आहे. उगं काहीतरी बोलायचं म्हणून खोटं बोलत नाही. परतूर शेजारी कथा आहे, तिथनं 5ला निघलो, गाडी तिथलीच आहे. पण तुम्हाला त्याबद्दल त्रास झाला म्हणून सर्वांची जाहीर माफी मागतो. भजनी मंडळी एवढी गोड वारकरी पण काळजी करू नका. जोपर्यंत तुम्ही फ्रेश आहात तोपर्यंत कीर्तन करेल. आज जागराचं कीर्तन आहे ना, जागरच आहे, एकादशीचा जागर आहे ना. सप्ताहाचं जागराचं नाही, एकादशीचं जागराचं. मग एकादशीला काय करायचं असतं? 11पर्यंत कीर्तन, 11ला झोपायचं नाही. गात जागा का खात जागा. लक्षात ठेवा, मला वेळेचं महत्व आहे. बरं, मी जातीवंत वारकरी. असं समजा हे काय घालून आलं, हे पिवळं आणलं, फेटा सुद्धा नव्हता माझ्या गाडीत आहे त्या बॅगमध्ये. तर शिवाजी महाराजांना सांगितलं, लवकर फेटा द्या, इंदुरीकर सारखं इथंच बांधतो. खरं तर आरसाय पाहिला नाही, कसा आला गुणच ठेवतो. आधीच तर केस, त्यात तसा फेटा तुमतून यावाला दिसत नाही. एवढं गोड या गावचं मी वर्णन ऐकलंय महाराज. मी पहिल्यांदा आलोवर येतो. आमचे शिवाजी महाराज मरळ तुम्ही ऐकणंय सर. खूप मोठं देवस्थान आहे. बाबा माझ्या समोर बसले, मला परिचय आहे. बरं, वा वा वा. बाबाजी, मला मी साधू संतांमध्ये जास्त राहतो. मी वृंदावनचा विद्यार्थी. हिमालयामध्ये माझं जास्तीत जास्त जाणं होतं. दाढी जटा साधू अवस्था दिसल्यानंतर मला थोडासा आनंद वाटतो. मी समोर बसले महात्मे, एवढा वेळ ताटकळून बसलो, मला योग्य नाही वाटलं. बरं, खूप ऐकून आहे, ते फार मोठं महादेवाचं देवस्थान आहे. मला यायचं पण येणंच झालं नाही. त्या बाबांनी बरेच वेळेस निमंत्रण दिलं, महाराज या हो. मलाही आवडतं. आणि योगायोगाने म्हणजे देवरावांना फोन केला, पंढरपूरला निघाले. महाराज खूप इच्छा आहे, एवढी घ्या हो, ऍडजस्ट करा. म्हणून लागणार. किती किलोमीटर आहे पडतो? 70 किलोमीटर. 70 ते 80 किलोमीटर. ड्रायव्हरला विचारले, माझ्याकडे गाडी नाही, मी गरीब महाराज. ते म्हणले, महाराज 140 भरल कमीत कमी. अंदाज लावला, ठीक आहे. कथा संपून आपण वेळेत 8पर्यंत पोहोचतो, फराळ होतं, कथा करू शकतो. पण ते परतूर ते नांदेडीतनं किती? 7-8 12 किलोमीटर, 10 किलोमीटर, 6 फक्त. मग परतूर ते नांदेड करेक्ट 81 किलोमीटर. 181 किलोमीटर, 181. माझे इंडिकेटर लागले तरी सुद्धा 181 म्हणजे 4 तासाचा रन आहे. 5 ते करेक्ट 8:30 पर्यंत पोहोचू शकतो, या उद्देशाने आलो. बरं,
पण चला, आपल्या मरळ गावामध्ये यायसाठी माझं काहीतरी भाग्य असेल. बघा भोले बाबाची कृपा बघा. आमच्या मॅपवर जे अण्णांनी मला पाठवलंय, देवराव अण्णांनी जो मॅप पाठवलाय त्याच्यावरती मला 10:30चं टायमिंग सांगत होता. म्हटलं दादा काहीही कर, काहीही कर, काय होईल ते बघू, ते प्रभू पाहून घेईल. पण लोक देवासारखी वाट पाहतात. महाराज एक वेळेस अरे आपल्या लेकाची वाट पाहणार नाही एवढी वाट पाहतात लोक महाराजाची. महाराज जर लेट आला तर लोकांचे किती किती दुःख होतं लोकांना, ते मी जाणू शकतो. कारण मी त्यातनंच गेलेला आहे. माझं बालपण भजन गाण्यामध्ये गेलं, बालपण माझं आयुष्य भजनामध्ये गेलं. मी भजनामध्ये माणूस आहे म्हणून एवढी धावपळ करत, फक्त रोड खराब आणि त्याने तिथे ट्रेननी घाण केल्यामुळे एवढा वेळ झाला. पण कोई बात नाही, प्रभू इच्छा. लवकर आलो असतो तर कदाचित जास्त बोलणं झालं असतं, बडबड झाली असती. आता आल्यामुळं काय होईल बघू. आता जागर आहे प्रभू, जोपर्यंत करून घेतील तोपर्यंत करू. इथे पैशाचं टेन्शन, पैशासाठी महाराज आला हे फक्त गाडी भाडं आहे नाही. आधीच म्हणल्या ना एकादशी आहे करावंच लागतील. म्हणलं ठीक आहे, नांदेडला असलो तर उचलून आणलं असतं, मी चालू असतो ना, तुम्हाला बोललोय नसतो. आणि पैशावरचा महाराज नाही, घ्यायचे तेव्हा घेतोय, सेवा करायची तेव्हा करतोय. जिथे कथा होती आश्रमात होती, महाराज एकही रुपया न ठरवता कळसच देऊन आलो. कळस देऊन आलो मंदिराला, नवीन मंदिर झालं म्हणून तिथे कळस दिला. 11,000 रुपये ते कळसाला लागले, ते महाराजांना दान करून आलो. हा स्वभाव माझा आहे, मी माझा मोठेपणा सांगत नाही. फक्त लेट का झालं तर थोडंसं याच्यामुळे झालं म्हणून मला बोलावं लागलं. पुन्हा एकदा क्षमा मागतोय. एवढा गोड एका दिवसाचा कार्यक्रम वाटत नाही, असं वाटतं सत्याच आहे. एवढी सुंदर सिस्टम युट्यूबला टाकणार आहेत काय? आज फार येड्यावानी आहे मी. बेटा कसं आहे मला माहिती नाही, तुम्हाला स्पेशल देईल मी. भजन टाका, कीर्तन टाका, कथा टाका, काही टाका, माझं काही म्हणत नाही. चला आपल्याला सेवा करायची. जोपर्यंत तुम्ही फ्रेश आहात तोपर्यंत सेवा. तुम्ही मध्ये सूर्यफुलं झाली आपली सेवा थांबली. तुमच्यावरती अवलंबून. मी काय नाही, मी किती लांबून आलो तरी मी फ्रेश आहे. रात्रभर कीर्तन करून घ्या, माझी तयारी. फक्त तुम्ही तयार राहा. सर्वांना मनोभावे वंदन करतो ज्यांच्यामुळे योगाला आमचे देवरावांना. अजून कोण आहे भगवानराव बाबाराव कदम. वा, पंढरपूरहून फोन केला बा भगवानराव कदमांना. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एका दिवसासाठी एवढा आनंद. शिवाजी महाराज म्हणले खूप दिवसापासून माझी मोठी एकादश करायची नाही का. आणि एक मला आनंद आहे, आपल्या गावामध्ये प्रत्येक एकादशी होती आणि प्रत्येक एकादशीला कीर्तन होतं. तुमच्या गावकऱ्याला माझा आधी साष्टांग दंडवत आहे. कारण आज गावागावामध्ये एकादशी सोडा मला जागरच होत नाही. एकादशीलाच भजन होत नाही. वर्षालाच काढतात टाळ. कुठे टाळ त्या कोपऱ्यात ठेवले दूर त्याच्यावर. अहो सप्ती सुद्धा होत नाहीत महाराज. एकादशी करता अजून परमार्थ काय पाहिजे. या गावाला माझा त्रिवार प्रणाम. मारुतीराय बस अशीच सेवा माझ्याकडनं जोपर्यंत करून घेतील. कारण आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मारुतीरायच्या चरणी वंदन करतो, प्रणाम करतो. माझ्या पांडुरंगाला साष्टांग अभिवादन करतो. साधकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीवरती आपलं मस्तक हे टेकवतो. 2 हात 1 मस्तक माऊलींच्या चरणावरती अर्पण करतो. आणि ते भोलेनाथाचं फार मोठं अधिष्ठान आहे. माझ्या भोलेनाथाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. मैबाप आज पवित्र एकादशी आहे आणि वारकरी संप्रदायाचा हा सण आहे. व्रत एकादशी ही वारकऱ्याचं व्रत आहे ना. सोमवार आणि एकादशी. एकादशी व्रत सोमवारांना करीत पुढे काय गती होईल सांगता येईल. हे माझ्या वारकऱ्यांचं एक व्रत आहे मेवा. आणि माझ्या पांडुरंगाला एकादशी फार आवडते, फार आवडते, फार आवडते. त्या एकादशीची सेवा आहे. माझ्या तुकोबारायांचा गोड अभंग आहे. 3च चरणाचा आहे. अभंग 3 चरणाचा असो, 4 चरणाचा असो. तर आज लक्षात ठेवा, ती सागर आहे. सागर सागर सागर. त्या सागरामधले आम्ही घागर काय भरणार आहे. आम्ही म्हणतो 2 तासामध्ये अभंग सुटला.
आतापर्यंत अभंग सोडणारा जन्माला आला नाही. माझ्या तुकोबऱ्यांचा अभंग आमच्यासारख्या 2-4 टिपणं पाठ करून महाराजांनी सोडला असता. अरे पंचम वेद ज्या गाथ्याला म्हटलं जातं ते माझ्या तुकोबऱ्यांची गाथा. आम्हाला एका अभंगाचा अर्थ नीट लावता येत नाही. आम्ही काय अभंग सोडवणार? माझ्याकडनं अभंग सुटणार नाही. मी बस अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. महाराज ते वाङ्मय तुकोबरायांचं आहे. ती वाङ्मय माझ्या संताचं आहे. ही वाणी माझ्या तुकोबरायांची. तो केवळ गाथा नाही हो. अरे वेदाचा अर्थ उलगडून या जगासमोर मांडणारे हे जगद्गुरु तुकोबा आहे. मग त्यांचं एक चरण असो, एक अक्षर असो, एका अक्षराचा सुद्धा आम्हाला अर्थ लागू शकणार नाही. 4 चरणाचे बहुतांश अभंग गाथेमध्ये का आहेत? या 2 पायाच्या माणसाला सरळ मार्ग दाखवण्यासाठी 4 चरणाचे अभंग. हा अभंग छोटा असो मोठा असो, बिंजू मोठा असो छोटा असो, त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर गुदगुल्या ह्या ज्याला ज्याला विंचवाने आशीर्वाद दिला त्यांना माहिती आहे. अभंग फार गोड आहे ना. तुकोबा या अभंगामध्ये आपल्या जीवनावरला अनुभव प्रकट करतात. अनुभव तुमच्या आमच्या समोर मांडतात. लक्षात ठेवा, इथे महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही का सांगता, कशासाठी सांगता? कोणी विचारलं हो तुम्हाला? संतांचा अंतःकरण आहे. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, संत हृदय नवनीत समाना. संतांचा अंतःकरण लोण्याप्रमाणे असतं, मातेच्या अंतःकरणाप्रमाणे संतांचं अंतःकरण असतं. म्हणून येतो कळवळा म्हणूनिया उडत हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणूनिया अधोगतीला चाललेली लोक, या लोकांना सरळ मार्ग मिळावा म्हणून संतांनी दिलेला अनुभव संतांचा वेगळा, आमचा वेगळा. बघा, संत भगवंत आणि संसारिक जीव. अरे संत वेडे होतात भगवंताकरिता, भगवान वेडा होतो संताकरिता. आणि तुम्ही आम्ही वेडे होतो ते केवळ आणि केवळ प्रपंचाकरिता. 3 भाव मी आपल्या समोर मांडून जाईल. संत, भगवंत आणि संसारिक जीव. काय होतं? अरे संत देव वेडा होतो संताकरिता. किती वेडा होतो? ज्या सुखा कारण देव ज्या सुखा देव संता सदैव धन्य धन्य ते वैष्णव सदा. धन्य धन्य ते वैष्णव सदा. जेथे लक्ष्मी सहित शोभे विठ्ठल विठ्ठल. देव वेडा होतो
करिता किती वेळा होतो. अरे आपलं देव पण विसरतो आणि साधू संतांच्या मंडळीमध्ये एका वारकऱ्याप्रमाणे वेड्याप्रमाणे ते 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 नाचतो. किती वेळा होतो. वेडा झाला वेडियाच्या गावी गेला. सर्वांना माहिती आहे किती वेळा होतो. नको नको ती कामं करतो. लिस्ट आहे. ऊंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या बिदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोही दासा संगे कबीराचे मागे श्रीदेवीने. इथे चरण पुढे महत्वाचं आहे. सज्जन कसाया विकुला के मौस. आपण वारकरी मुखाने म्हणू सुद्धा शकत नाही. किती वाईट वाटतं. काळी पिशवी पाहिली तरी वाईट वाटतं. माझ्या देवाने टोपलीमध्ये ते मांस घ्यावं. सज्जन कसायाच्या घरी जावं, टोपली घ्यावी, ते मांस टाकावं, डोक्यावरती घ्यावं आणि गावात मांस विकावं. त्याला काय म्हणत नाही. अरे ज्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज ते नाव घ्यायला सुद्धा पाप म्हणतात. आम्ही ज्या गोष्टीला स्पर्श सुद्धा करू शकत नाही ते माझ्या जगाच्या बापाने डोक्यावरती घ्यावं आणि गावामध्ये जावं. घ्या मांस. माझ्या देवाने ते विकावं. मला सांगा यापेक्षा वेडेपण काही असेल. बरं सज्जन कसाही होते मग ते भगवंताचे भक्त कसे. महाराज सज्जन कसायाचा तो जातीवंत बिझनेस धंदा. माझा सज्जन कसाई वारकरी होता आणि एवढा निश्चित भक्त भगवंताचे होते ना. त्या सज्जन कसायासाठी माझ्या देवाने मांस विकावं. अभंग फार गोड आहे. या पलीकडे अजून वेडेपणा काय असेल. मी वेडा सांगतो. विठ्ठला चोखोबाची बहीण झाला शारंधर. वहिनी उघडा तार हाक मारी. वहिनी उघडा तार. इतिहास कथा सर्वांना माहिती आहे. सांगून वेळ येत नाही. माझ्या चोखोबरायाच्या बहिणीच्या रूपामध्ये देवाने यावं. साडी वस्त्र धारण करून यावं. बहिणीच्या रूपामध्ये यावं. आवाज द्यावा. बहिणी दार उघडा. दादानी निरोप दिला. बाळातपणाची वेळ जवळ आली हो बहिणी. दादानी मला पाठवलं. दादा कुठे. दादा पंढरपूरला गेला. माझ्या देवाने चोखोबरायाच्या पत्नीचं बाळांतपण केलं. यापेक्षा काही वेडेपण असेल. महाराज ज्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. ही कामं माझ्या देवाने संतासाठी केली. का केली हो. ज्या संतांनी देवाकरिता तुझ्यासाठी सोडिले घरदार सोडिला संसार. देवा तुझ्याकरिता सर्वस्व सोडलं ना. ज्या संतांनी ज्या देवाकरिता सर्वस्व सोडलं तो देव या संताकरिता वेडा झाला. वेडा. आणि त्यांनी जसं बनवलं तसा तो भक्तीच्या बळावरती बनला. होय भक्ती केला.
होय भक्ती केला ते त्रास नाही झाला पाहिजे. नाही पूर्वी धरावी ते इच्छा. मानस संतांनी त्याची अशी भक्ती केली आणि त्या भक्तीच्या जोरावरती त्याला जसं बनवलं ना तसा तो बनला. गोपिकांचा विचार केला. जगाचा बाप त्याला काही खायला नव्हतं. गोपिकांसमोर येतो आणि गोपिकांना म्हणतो, अरे गोपी, अरे सखी मुको कच्चू खाने के लिए मिलेगा. अच्छा, ही ब्रिज भाषा आहे. तुम्ही टी व्हीवरती वगैरे ऐकत असाल. मी थोडं भाषेमध्ये राहलो, हिंदीमध्ये सांगतो. ब्रिज भाषा नाही जरी आली तरी ट्रान्सलेशन करून सांगतो. ब्रिज भाषा एवढी गोड आहे महाराज, जे माझ्या भगवंताच्या मुखामध्ये होती ब्रजभूमीमध्ये. होय सखी, अरे गोपी, तनिक में छाछ मिलेगी. गोपिया म्हणती, हाँ लाला, क्यों नहीं मिलेगी. मिलेगी लाला, लेकिन तो एक काम करना पड़ेगा. अच्छा सखी, मग क्या करना पड़ेगा. भगवान म्हणतात, अरे गोपी, मला एक थोडंसं छाछ म्हणे ताक, मला एक थोडंसं ताक मिळेल. गोपी म्हणते, हा का नाही मिळणार, ताक तुला मिळेल, पण एक काम करावं लागेल. अच्छा सखी, मग क्या करना पड़ेगा बताओ गोपी, काय करावं लागेल सांग. त्यावेळेस गोपी म्हणते, लाला तनिक रुक जा, बता रे, जल्दी बता गोपी. मग बड़ी प्यास लगी है, छाछ पिणी है. त्याला खायला नव्हतं. तरी जगाचा बाप म्हणतो, अरे गोपी सखी, जल्दी बता, क्या करना पड़ेगा. त्यावेळेस गोपी म्हणते, अच्छा लाला, बता रही हूँ, अगर तुम्हें छाछ चाहिए, अगर तुझे छाछ पीनी है, जर तुला ताक प्यायचा असेल तर काढा, नृत्य करना पडेगा, नाचावं लागेल. भगवान म्हणले, अच्छा, हाँ, एक घोट छाछ के लिए नृत्यही करणं पडेगा. एक घोट ताकासाठी मला नाचावं लागेल. हा लाला, नाचावं लागेल. भगवान म्हणले, ठीक आहे सखी. ही लाडाची भाषा आहे, प्रेमाची. यासाठी काला पाहिजे. हा मस्त 3 तास, पण 2 तासात काही होत नाही. खरंच काही होत नाही. लीला ऐकायची असते तर मिनिमम 3 तास, नाही मग भागवत 5 तास ऐकत राहा. अच्छा सखी, नाच नहीं पड़ेगा. हाँ काना, नाच तुझे नृत्य करना पड़ेगा. ठीक है सखी, लेकिन छाछ मिले. अगर मैं नृत्य करूंगा तो छाछ तो देगी. क्यों नहीं लाला, बिल्कुल देंगे. जगाच्या बापाने एक घोट ताकासाठी, ओहो, कमरेवर हात द्यावा आणि असा ठुमका लावावा महाराज, असा ठुमका लावावा महाराज. अरे तू सगळ्या जगाला नाचवतो, तो कसा नाचत असेल. अरे उसकी हसी में दुनिया फस जाती है. ज्यावेळेस तो नृत्य करत असेल तेव्हा काय होत असेल. तो आहेच एवढा सुंदर महाराज, ज्यावेळेस नृत्य करतो तेव्हा कसं वाटत असेल. त्याचे कुरुळे केश, हो हो, असा ठुमका लावतो. किती सुंदर आहे. माझं भागवत बोलतं, परापीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम विप्रदवासः कनक कपीशं वैजयन्तीमालं रंध्रार वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीतकीर्ती. राजस सुकुमार मदनाचा पुत्र, रवी शशिकला लोपल्या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूप माळकंठी, रूप सावळे सुकुमार, कानी कुंदले मकर आकार. सावळी ती मोती. किंवा आपण रोज अभंग जातो बघा बघा, तुकोबऱ्यांचं वाङ्मय फार गोड आहे. अरे एक तर आधी सुंदर नृत्य करतो, आता तर ते केश हलवतो, नृत्य एवढा सुंदर दिसतो आणि याची मनमोहक झाकी बघण्यासाठी गोपिका त्रस्त होतात. या गवार गोपिकांसमोर जगाचा बाप नाचतो. किती वेळा होतो आणि तो आहे कसा. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. तो जगाचा बाप त्या गोपिकांसमवेत त्यांनी जसं बनवलं ना,
हा तसा तो बनतो. अरे तुकोबारायांचे अभंग आहेत, माझ्या भगवंताचं सौंदर्य अभंगामधनं प्रगट होतं. पण ते आमचे गंगाधर महाराज आहे, गोड गाय. बाकी तुम्हाला महाराज तुमचे नाव माहीत नाही ना. सर्वांबद्दल आदर प्रेम आहे, गोड तुम्ही मला साथ केली महाराज जी आहेत. बघा काही काही ठिकाणी ना मी ऐकत होतो आल्यानंतर छान सुरुवात केली, नाही तर काही काही ठिकाणी गोड अभंग आहे, भगवंताचं सौंदर्याचं वर्णन करणार आहे, जे आपण कीर्तनाच्या आधी सुरू करतो. काय सुंदरते 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 ध्यान उभे वेटेवर. मग ते सुंदर ध्यान आमच्या डोळ्यासमोर उभं राहावं ना बाबा. आमचे काही काही टाळकरी सुरुवात करत असताना एवढी गोड सुरुवात करतात. हं? सुंदरचे ध्यान सुंदरचे ध्यानला ही चाल कधीच नाही म्हणायची. मग मजा होतो टांग टांग त्यांचा तरी काय दोष आहे नाही का. अशी याला चालायचं म्हणून दाखवतो सुंदरचे ध्यान उभ्या विट्यावरी पुढे बघ अभंगात आण अजिबात नाही. ते म्हणतं पण आण सुंदरचे ध्यान उभी. बरं मी आमच्या हिंगोली जिल्ह्यामधला आहे. बघा तिकडे जर गेलं तर सुंदरचे ध्यान म्हणते, सुंदरचे ध्यान आण उभे विटेवरी उभे विटेवरील सुंदरचे ध्यान उभे करकटावरी नाही खरकटेवरी. खरंच म्हणतात महाराज. आता ऐका, विनोद नाही करायचा, पण ऐका एवढं गोड भगवंताचं वर्णन आहे ना. लताजींनी डोळ्यासमोर माझा पांडुरंग उभा केला, उगच भारताची कोकिळा म्हणवली. सरस्वती बसलेली आहे जिभेवरती, त्यांना मा सरस्वतीच म्हणतात. काय गोड आहे बघा. सुंदर ते उभी सुंदर करकटे बरी तुलसी हार कासे किती गोड आहे माय बाग. किंवा सातारकर मी गायक आहे बरं मला, कारण का महाराजांचं एक प्रमाण आहे, गाता येईल तेनेची गावे येणा हरी हरी म्हणावे. कारण गाणं एक अशी साधना आहे जे लवकर भगवंताकडे पोहोचवण्याचा सरळ सोपा मार्ग आहे. एक जरी स्वर माझ्या पांडुरंगासाठी पोहोचला ना, माझ्या पांडुरंगापर्यंत पोहोचला तर कल्याण आहे. तुम्ही आनंदित व्हावे यासाठी जर मी गात असेल तर हा माझा स्वार्थ आहे. पण माझा मारुतीराय इथे नाचावा, माझा पांडुरंग पंढरपूरवर इथे यावा, माझा भोलेनाथ तिथे नाचावा, हे भाव जर ठेवून मी गायलो ना, माझं कीर्तन सफल आहे, माझं गाणं सफल आहे. माझा भोले बाबा कट्टर वारकरी आहे, त्यांना भजन फार आवडतं. हे गोड आहे. मला सातारकर बाबांची एक चाल आवडते. सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे. बस एवढं गोड माझ्या भगवंताचं स्वरूप आहे मी बाप. तरी सुद्धा जगाचा बाप, दुनियाला बनवणारा अहमेवा समेवाग्रे नान्यद् यद सत सत परम. अरे जन्माध्यक्ष यतोन्वयादि तरतस चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ते यत् सूर्यः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषात्.
धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि असा तो भगवंत आज गोपिकांसमोर हात जोडतो. अच्छा सखी नृत्यही करना पडेगा आणि असा ठुमका लावतो महाराज. अरे सर्व बघतच राहतात, गोपिका तर वेड्या होतात. अच्छा गोपी कोण आहे? कृष्ण रस पिबती इति गोपी ही. गोपिका ही सामान्य नाही बरं, पण आज भाव जाणून घेण्याकरिता जगाचा बाप आज गोपिकांसमोर थै 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 नाचतो. का? जसं तुमच्या भक्तीने कराल तसा तो होतो. याचा अर्थ तो संतासाठी भक्तासाठी वेड आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ते संत त्या भगवंताकरिता वेडे आहेत. संत किती वेडे आहेत? संत किती वेडे आहेत बघा. संत किती वेडे आहेत ते सांगतो. अरे संतांना देव सोडून काही आवडतं का? संतांना भगवंत सोडून काही आवडतं का? संतांना भगवंत सोडून काहीच आवडत नाही बाब. त्यांच्या जीवनामध्ये फक्त काय असेल तर ते पांडुरंग 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 रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. विराजी म्हणतात रंग दे चुनरिया हो रंग दे चुनरिया. विराजीच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त कृष्ण होता. कृष्ण रंग दे 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 चुनरिया ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. प्रभु ऐसी रंग दे की रंग नाही छूटे. अरे आयुष्यामध्ये कधी हा रंग सुटता का नाही देवा? असं रंग किती रंग धोपिया धोये चाहे सारी कुमरिया ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. संत भगवंताकरिता वेडे होतात, देव भगवंताकरिता संताकरिता वेडा होतो. किती वेडे होतात? एक शेवटचं उदाहरण देतो, माझ्या अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका. महाराज गोरोबा काका जेव्हा भजन करतात, भजन गोरोबा काकांची पत्नी काकीजी म्हणते काका मी जरा पाणी आणायला जाते, बाळावरती लक्ष ठेवा. प्रसंग सर्वांना माहिती आहे. गोरोबा काका म्हणतात ठीक आहे जा. अरे पत्नी जाते. गोरोबा काका चिखलामध्ये प्रवेश करतात आणि गोरोबा काका चिखल तुडवतात मडकं घडवण्यासाठी. पण गोरोबा काकाच्या हातामध्ये विणा आहे आणि भजन करत करत चिखल तुडवतात. पण त्या भजनामध्ये एवढे तल्लीन होतात एवढे तल्लीन होतात एवढे तल्लीन होतात. ते छोटंसं बालक रांगत रांगत येतं. त्याची इच्छा बाबांनी मला जवळ घ्यावं. बाबा भजनामध्ये रंगले काय त्याला माहिती. चिखलामध्ये प्रवेश करतं आणि माझे गोरोबा काका भजन करणारे. गोरोबा काका भजन करत करत एवढे तल्लीन होतात माय बाप. ते लेकरू जवळ येतं, पायाला पकडतं. गोरोबा काकाच्या लक्षात येत नाही. गोरोबा काका एक पायवर उचलतात एक पाय खाली. नाचतात. पांडुरंगाच्या भजनामध्ये नाचतात. भजनामध्ये नाचायला पाहिजे. भजनामध्ये आळशावानी उभं नाही राहायला पाहिजे. गात जागा गात जागा बागा विठ्ठला नाचायला पाहिजे. महाराज भगवंताच्या दारामध्ये जो नाचतो त्याला 84 लक्ष योनीमध्ये नाचण्याची गरज पडत नाही. तसे तुकोबा आहे. गोरोबा काका नाचतात, भजन करतात. एक पायवर एक पाय खाली एक पायवर एक पाय खाली. मुलगा जवळ येतो, पायाला पकडतो आणि माझे गोरोबा काकाच्या पायाखाली मुलगा जातो. अरे बघा आम्ही फक्त चरित्र ऐकतो, ऐकायला बरं वाटतं महाराज. कधीतरी विचार करावा. ज्यावेळेस त्या मुलाच्या अंगावरती पाऊल पडतो, गोरोबा काकाचं शरीर पूर्ण ओझ पडलं जातं. सर्व चिरकांड्या उडतात. ते कोण लेकरू जागी चिखलामध्ये गतप्राण होतं. तरी सुद्धा गोरोबा काकांना भान नाही हो. गोरोबा काका त्या लेकराला तुडवत 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 असे तुडवतात असे तुडवतात असे तुडवतात. संपूर्ण याचं मांस मातीमोल होतं आणि संपूर्ण ते जे माती आहे ती रक्ताने माखली जाते. तरी सुद्धा गोरोबा काका भांडावर नाही येत. पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्ली नाही. काकी येते पाहते भांड कडेवरती आहे. पाहते माझं लेकरू कुठे आहे लेकरू कुठे आहे. काही माहिती नाही. काकाकडे पाहते अंगावरती रक्त ओढलेलं कपडे माखलेले. काकी विचार करते कसलं रक्त असं. इकडे तिकडे पाहते चिमुकलं लेकरू दिसत नाही. अरे त्याच्या रक्ताने माखलेले त्या चिखलाने माखलेले हात पाय दिसतात. त्याचं मुंडकं त्याचं डोकं खाली आहे, पाय वर आहे. संपूर्ण मांस अरे माती मोल झालंय. त्या मांसाचा चिखल झाला. आता काकीचा संयम तुटला जातो. माय आहे. काकी आरडते आणि काकी म्हणते अहो महाराज महाराज जरा शुद्धीवर या महाराज भानावर या. तरी सुद्धा काकाचं भजन थांबत नाही. मध्ये जाते खलखल हलवते. महाराज काय करता महाराज. अरे माझं सोन्यासारखं लेकरू पाया खाली तुडवलं लाज नाही वाटत महाराज. अरे त्या काळ्या विठ्याचं भजन
करत माझ्या लेकराचा प्राण घेतला हो महाराज. का माझ्या लेकराचा प्राण घेतला? महाराज काका खाली पाहतात, रक्ताने माखलेली माते वर पाहतात, आपल्या पत्नीकडे पाहतात. आता ऐका, काकाच्या डोळ्याला, दोनही डोळ्याला धारा लागतात. का धारा लागतात? लेकरू मेलं म्हणून नाही दादा, लेकरू मेलं म्हणून धारा लागत नाही. तर माझ्या भजनामध्ये विक्षेप झाला, माझ्या पांडुरंगाचं भजन थांबलं हो, म्हणून डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि आपल्या पत्नीला म्हणतात, अगं जिस मालिक ने दिया था उस